महापुरुषांचे चरित्र हे जगण्याची प्रेरणा देत असते। जयंती साजरी करण्यामागे महापुरुषांची शिकवण आत्मसात करावी हाच उद्देश असतो, असं प्रतिपादन ठामपाचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केलं आहे। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने ठामपा पत्रकार कक्षात प्रथमच शिवजयंती साजरी करण्यात आली। त्यावेळी प्रशांत रोडे बोलत होते। या प्रसंगी उपायुक्त बिरारी, गुंडप, जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते। रोडे पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोण्या एका धर्माचे राज्य स्थापन केले नाही, तर 18 पगड जाती बलुतेदार यांना एकत्र करून रयतेचे राज्य स्थापन केले आहे। त्यांचे संबंध, चरित्र हे आपणा सर्वांना आदर्शवत आहे। अध्यक्षीय मनोगतात आनंद कांबळे यांनी शिवरायांनी आपणाला स्वाभिमान शिकवलाय, पत्रकार म्हणून आपण हा स्वाभिमान अंगीकारला पाहिजे असं सांगितलंय। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय भालेराव यांनी केले। या कार्यक्रमास ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष विकास काटे, खजिनदार विभव बिरवटकर, सहसचिव गणेश थोरात यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते। पत्रकार कक्षामध्ये उपस्थित ठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री आनंद कांबळे, त्यांचे सर्व सहकारी, माझे सहकारी उपायुक्त बिरारी साहेब, मांजरेकर, श्री गुंडा, दरवर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असतो। आज पहिल्यांदा पत्रकार कक्षामध्ये जयंती उत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे। मी पत्रकार संघाचे त्याबद्दल सर्वप्रथम मनापासून आभार व्यक्त करतो। महापुरुषांची जयंती पुण्यतिथी आपण साजरी करण्यामागे उद्देश एवढाच असतो की त्यांनी केलेल्या कार्याचं उजळणी पुन्हा व्हावी आणि त्याचं अनुकरण आपण काही प्रमाणात तरी का असेना ते आपण केलं पाहिजे, यासाठी हा जयंतीचा उत्सव असतो। आज संपूर्ण भारतामध्ये शिवाजी महाराजांचं नाव घेण्यात येतं, कारण मी त्यामध्ये शिवाजी महाराजांच्याबद्दल जर बोलायचं तर बऱ्याच गोष्टी आहे, परंतु माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे की शिवाजी महाराजांच्या पूर्वी महाराष्ट्रातले जे काही रयत होती, सरदार होते, सैनिक होते, ते वेगवेगळ्या राजांसाठी लढत होते, परंतु सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्य, स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा या मातीतल्या मावळ्यांना, लोकांना दिली आणि स्वराज्य जे निर्माण झालं ते 1818 पर्यंत संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांचं, मराठ्यांचं स्वराज्य हे पूर्ण भारतामध्ये निर्माण झालं। त्याची प्रेरणा ही शिवाजी महाराजांची होती, म्हणून आपण शिवाजी महाराजांना या ठिकाणी जयंतीनिमित्त त्यांना अर्पण केलं आहे। या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचं मी पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि शब्दांना विराम देतो। धन्यवाद। सैनिकाच्या पोटी जन्माला येऊन राजे झाले, सरदार जरी छत्रपती शिवाजी महाराज असले, शहाजी महाराज असले, तरी सुद्धा ते सैनिकाच्या पोटी येऊन स्वराज्य निर्मिती करणारं एकमेव व्यक्तिमत्व जर या जगाच्या पाठीवर कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज। मी जाणीवपूर्वक मगाशी बोलताना कुळवाडी भूषण असा उल्लेख केला की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावण्याची कुणाला मुभा नव्हती महाराजांच्या काळात। आजची परिस्थिती थोडीशी वेगळी जरी असली तरी ही जयंती पत्रकार कक्षात साजरी करण्यामागचा मूळ उद्देश हाच आहे की शिवाजी महाराजांचं जे खरं चरित्र आहे ते आम्हा पत्रकारांनाही समजावं। कांबळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप करावा। राजा शिवछत्रपतीच्या जयंतीनिमित्त आज आपल्या कक्षामध्ये त्यांच्या हस्ते हा हार अर्पण केला। ते आपले अतिरिक्त आयुक्त साहेब प्रशांत रोडे, बिरारी साहेब आणि गुंडप साहेब, तसेच आमचे मित्र रवी मांजरेकर, या सर्वांनी आज आम्ही पहिल्यांदाच आमच्या पत्रकार कक्षामध्ये शिवजयंती साजरी करतो। खरी म्हणजे ही आम्हाला मागच्या वर्षी करायची होती, परंतु आमचं तेव्हा म्हणजे वेळ आम्हाला भेटला नाही आणि यावर्षी आम्ही छोटेखानी केली। पुढच्या वर्षी ते आणखी मोठ्या प्रमाणात करू। त्यापेक्षाही पुढे जाऊन की शिवाजी महाराजांचे जे काही तत्व, ते स्वाभिमान होता, त्यातला महत्त्वाचा स्वाभिमान होता आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे 18 पगड जातीला त्यांनी सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं। तर तशा प्रकारचे आमचे पत्रकार लोक आमच्या इकडे आमच्या ह्याच्यात सुद्धा पत्रकारितेमध्ये 18 पगड जातीचे लोक आहेत। आम्ही एकोप्याने राहतो। तो आमचा एकोपा शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने किंवा त्यांना समोर पाहून आम्हाला कायम ठेवायचा आहे, हा उद्देश होता। बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचे अनेक गुण घेतले, तर त्या दोन महान व्यक्ती आहेत
ज्यांनी आपल्या देशाला स्वाभिमान शिकवला, आपल्या देशाला जगण्याचा मार्ग दाखवला, या दोन महान व्यक्तींच्या आदर्शाने आमचे पत्रकार चालले पाहिजे, हा एक उद्देश आहे. आणि हा उद्देश आम्ही पुढे आमचे पत्रकार सर्व कायम ठेवतील ही अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही सगळं आलात आमच्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी रोडे साहेबांचे एक तर अत्यंत आभारी आहे की आयत्या वेळेला मी त्यांना सांगितलं आणि ते एक मित्रतेच्या नात्याने आपल्याबरोबर असल्या दोस्तीच्या याने ते आले आणि सोबत बिरार साहेब पण आले, गुंडप साहेब पण आले. ते आमच्या सर्वांचं भाग्य आहे. मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. असेच तुम्ही आम्हाला सहकार्य करा, यापुढे सहकार्य करत द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.